बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित वक्फ सुधारणा विधेयकावरून आज केंद्र सरकारची सत्व परीक्षा आहे। लोकसभेमध्ये आज हे विधेयक मांडलं जाणार आहे। दुपारी 12 वाजता विधेयक मांडलं जाईल आणि त्यानंतर त्यावर 8 तास चर्चा होणार आहे। या विधेयकाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केलाय। 8 तासांच्या चर्चेनंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू हे चर्चेला उत्तर देतील। त्यानंतर मतदान घेतलं जाईल अशी शक्यता आहे। लोकसभेमध्ये 272 तर राज्यसभेमध्ये 119 संख्याबळाची विधेयक मंजुरीसाठी आवश्यकता आहे। लोकसभेत एनडीएचे 293 तर राज्यसभेत एनडीएचे 121 खासदार आहेत। लोकसभेत तेलुगू देसम आणि जनता दल संयुक्त हे सरकारला पाठिंबा देणारे मित्रपक्ष ऐनवेळी कोणती भूमिका घेतात त्यावर भवितव्य अवलंबून आहे। तर राज्यसभेमध्ये 6 नामनिर्देशित खासदारांच्या पाठिंब्यावर भवितव्य अवलंबून आहे। तर वक्फ विधेयक मंजूर करून घेण्यासाठी एनडीए सरकारची कसोटी लागणार आहे आणि यासाठी किती संख्याबळ हवंय आणि सरकारकडे सदस्यांचा किती आकडा आहे त्यावर एक नजर टाकूया। तर एनडीएचं संख्याबळ आपण पाहतोय। लोकसभेचे एकूण सदस्य आहेत 542, भाजपचे खासदार आहेत 240 तर एनडीएचे एकूण खासदार आहेत 293। त्यापैकी काँग्रेसचे खासदार आहेत 99, इंडिया आघाडीचे एकंदर खासदार आहेत 233, इतर खासदार 14 तर विधेयक मंजुरीसाठी आवश्यक आकडा आहे 272। राज्यसभेचे एकूण सदस्य आहेत 236, त्यातले भाजपचे खासदार आहेत 98, एनडीएचे एकूण खासदार आहेत 115, राष्ट्रपती स्वीकृत खासदार आहेत 6 आणि सरकारकडे एकूण संख्याबळ आहे 121। तर काँग्रेसचे खासदार आहेत 27, इंडिया आघाडीसह इतर पक्षांचे खासदार आहेत 58, एकूण विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेमध्ये 85 आहेत आणि वायएसआर काँग्रेसचे 9 खासदार आहेत। इंडिया आघाडीचे संख्याबळ आपण पाहतोय। बीजेडीचे खासदार आहेत 7, एआयडीएमकेचे खासदार आहेत 4, इतर 3 आणि विधेयक मंजुरीसाठीचा आवश्यक आकडा आहे 119चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।